नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भरत सोनवणे. आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी साठी जी एक्झाम आहे NMMS. ही NMMS मधील हा स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच हा सॅट नावाचा पेपर आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा पेपर मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी, त्याच पद्धतीने सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठीचा हा पेपर आहे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2018-19. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही पेपर आहे हा पेपर इसवी सन 2018-19 चा पेपर आहे. तर विद्यार्थ्यांना निश्चितपणे या पेपरच्या माध्यमातून एक आयडिया व कोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात याविषयीची संकल्पना विद्यार्थ्यांची क्लिअर होणार आहे. तर स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच त्याला आपण शालेय क्षमता चाचणी असं या पेपरला म्हटलं जातं. इयत्ता 8वी साठीची ही एक्झाम आहे. हा पेपर 9 डिसेंबर 2018 रोजी घेण्यात आलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण अधिक वेळ न घेता हा पेपर या ठिकाणी पाहणार आहोत. तर सुरुवातीला या ठिकाणी ज्याही काही सूचना विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या असतील, या सूचना आपण स्वतंत्र नंतर एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये आता सध्या आपण याचा पेपर या ठिकाणी पाहणार आहोत. काय दिलेलं आहे पहा. शालेय क्षमता चाचणी. यामध्ये विद्यार्थ्यांनी दोन्हीही लँग्वेजेस मध्ये या ठिकाणी प्रश्न विचारलेले असतील, परंतु आपण या ठिकाणी फक्त मराठी माध्यमातीलच प्रश्नांचा या ठिकाणी विचार करणार आहोत. सेम प्रश्न असतील पहा, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची अडचण असणार नाही. यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे, चुंबकीय बल रेषांच्या संदर्भात पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? चुंबकीय बल रेषांच्या संदर्भात पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? तर यामध्ये पर्याय दिलेले आहेत पहा. 1. चुंबकीय बलरेषा एकमेकांना आकर्षित करतात. 2. चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाहीत. 3. चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात. 4. चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात. तर या चारही विधानांचा विचार केला असता यामध्ये यापैकी जे अयोग्य विधान आहे, अयोग्य म्हणजे आपल्याला या ठिकाणी चुकीचं विधान या ठिकाणी शोधायचं आहे. तर या चारही पर्यायांचा विचार केला असता पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 व पर्याय क्रमांक 4 हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. याचाच अर्थ अयोग्य विधान हे पर्याय क्रमांक 1 म्हणजे चुंबकीय बलरेषा एकमेकांना आकर्षित करतात, म्हणजे याचं जे काही उत्तर असणार आहे ते उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 2 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपाती किरण व परावर्तित किरण यांमधील कोन 90 अंश असेल तर आपतन कोन I व परावर्तन कोन R यांची मापे किती असतील असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही उदाहरण आहे हे उदाहरण आपणाला सूत्राच्या सहाय्याने सोडवावं लागेल. यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. आपाती किरण व परावर्तित किरण यांमधील कोन दिलेला आहे पहा आपणाला 90 अंश. मग त्यामध्ये आपणाला
हे आपतन कोन व परावर्तन कोन यांची मापे शोधावयाची आहेत. तर यामध्ये काय काय पर्याय दिलेले आहेत पहा. आय बरोबर 45 अंश तर आर बरोबर 90 अंश. पर्याय क्रमांक 2 आय बरोबर 90 अंश तर आर बरोबर 90 अंश. पर्याय क्रमांक 3 आय बरोबर 90 अंश व आर बरोबर 45 अंश. व पर्याय क्रमांक 4 आय बरोबर 45 अंश व आर बरोबर 45 अंश. तर याचं जे काही उत्तर आहे पहा, कारण यांच्यातील कोन दिलेला आहे 90 अंश, म्हणजे हा जो आपतन कोन व परावर्तन कोन असणार आहे हा प्रत्येकी 45 अंशाचा असणार आहे. आय बरोबर 45 अंश व आर बरोबर 45 अंश, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3 पुढील पैकी कोणते एकक तापमान मोजण्यासाठी वापरत नाहीत. पुढील पैकी कोणते एकक तापमान मोजण्यासाठी वापरत नाहीत. नंबर 1 कॅलरी, 2 सेल्सिअस, 3 फॅरनहाइट, 4 केल्विन. तर यामध्ये सेल्सिअस असेल, फॅरनहाइट असेल व केल्विन असेल, हे तिन्ही एकके तापमान मोजण्यासाठी वापरली जातात. तर हे जे कॅलरी आहे हे कॅलरी हे तापमान मोजण्यासाठी वापरत नाहीत, म्हणजेच याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4 1.5 व्होल्ट विभवांतराच्या 4 विद्युत घटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली तर बॅटरीचे विभवांतर किती होईल. 1.5 व्होल्ट, 2 4.5 व्होल्ट, 3 5.5 व्होल्ट, 4 6.0 व्होल्ट. तर याचं जे उत्तर असणार आहे ते उत्तर 6.0 व्होल्ट, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 5. तर या प्रश्न क्रमांक 5 मध्ये ध्वनी तरंगाची वारंवारिता डॅश डॅश या एककात मोजली जाते. ध्वनी या तरंगाची वारंवारिता डॅश डॅश या एककात मोजली जाते. 1 मीटर, 2 लिटर, 3 हर्ट्ज, 4 कॅलरी. तर ध्वनी ही हर्ट्ज या एककामध्ये मोजली जाते, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पहा, अशाच पद्धतीनं आपणाला ते इंग्लिश मधून प्रश्न विचारले गेलेले आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 6 यामध्ये टेबलावर एका धातूचा ठोकळा ठेवला असून त्याचे वजन 98 न्यूटन आहे. ठोकळ्याच्या तळाची लांबी 0.5 मीटर व रुंदी 0.2 मीटर आहे. तर तो ठोकळा टेबलावर किती दाब प्रयुक्त करेल. तर विद्यार्थ्यांनी हे जे काही विज्ञानाच्या संदर्भामध्ये जेही काही प्रश्न विचारलेले असतील, म्हणजे जे गणिताच्या स्वरूपामध्ये आहेत, तर त्यासाठी आपणाला योग्य अशा फॉर्म्युल्याचा व कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून हे उदाहरणे सोडवायची असतात. तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 980 पास्कल, 2 98 पास्कल, 3 9.8 पास्कल. तर पर्याय क्रमांक 4 0.98 पास्कल. तर याचं जे काही उत्तर आहे ते उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1
980 पास्कल. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 7. पुढील पैकी गटात न बसणारी राशी कोणती? तर यामध्ये दिलेला आहे पहा, वस्तुमान, लांबी, वेळ व चाल या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या चारही राशींचा विचार केला असता तर याच्यामध्ये नेमकं कोणता पर्याय बसत नाही ते आपल्याला या ठिकाणी शोधावयाचं आहे. पर्याय क्रमांक 1 वस्तुमान, 2 लांबी, 3 वेळ, 4 चाल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चाल. यानंतर प्रश्न क्रमांक 8. एक नाद काटा 5 सेकंदात 1000 वेळा कंप पावतो. एक नाद काटा 5 सेकंदामध्ये 1000 वेळा कंप पावतो. तर त्यापासून निर्माण होणाऱ्या ध्वनीची वारंवारिता किती? तर यामध्ये पहा, ही जी वारंवारिता आपणाला हे कंप किती वेळा कंप पावलेला आहे व त्याचं ह्या ध्वनीची वारंवारिता बरोबर हे कंप किती वेळा कंप पावलेला आहे भागिले हे याचा जो काही वेळ असणार आहे सेकंदामधला, तो सेकंदामधला वेळ म्हणजेच 1000 भागिले 5 केल्यानंतर जे काही आपलं उत्तर येणार आहे पहा, हे आपलं उत्तर येणार आहे 200. 5 दुनी 10 व 0 0 0 0 म्हणजे 200. म्हणजे आपलं जे काही उत्तर येणार आहे आणि ध्वनीची जी काही वारंवारिता असते ती आपण हर्ट्झ मध्ये मोजतो, म्हणून याचं जे काही उत्तर असणार म्हणजे उत्तर येईल ते 200 हर्ट्झ. म्हणजे याचे पर्याय आपल्याला सुरुवातीला पाहावे लागतील. यामध्ये पर्याय क्रमांक 1 5000 हर्ट्झ, 2 500 हर्ट्झ, 3 200 हर्ट्झ व पर्याय क्रमांक 4 2000 हर्ट्झ. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 200 हर्ट्झ. यानंतर 9 पुढील प्रश्न यामध्ये पाण्यात टाकलेली वस्तू पाण्यावर तरंगते कारण. पहा, पाण्यात टाकलेली वस्तू पाण्यावर तरंगते, तर त्याचं कारण आपणाला या ठिकाणी सांगावयाचं आहे. 1 प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असते. 2 प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा कमी असते. प्लावक बल व गुरुत्वीय बल समान असते. 4 वस्तूवर गुरुत्वीय बल क्रिया करीत नाही. तर याचं जे काही उत्तर असणार आहे हे उत्तर प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असते. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 10. मानव डॅश डॅश या वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकतो. म्हणजे या ठिकाणी पहा, हा जो काही प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न आपल्या डेली लाईफशी रिलेटेड हा प्रश्न आहे. मानव डॅश डॅश या वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकतो. आता आपण हा जो व्हिडिओ ऐकत आहात, पाहत आहात, तर हा ऐकण्यासाठीचा जो काही ध्वनी असणार आहे तो ध्वनी किती असला पाहिजे. तर यामध्ये दिलेले पर्याय आहेत पहा. पर्याय क्रमांक 1 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ, 2 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ, 3 1 हर्ट्झ ते 2000 हर्ट्झ, 3 20 हर्ट्झ ते 2000 हर्ट्झ. तर याचं जे काही उत्तर असणार आहे पहा, याचं उत्तर आहे 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ पर्यंतचा ध्वनी हा मानव ऐकू शकतो. म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 11.
सूर्याच्या केंद्रभागात डॅश डॅश हे इंधनाचे कार्य करते. सूर्याच्या केंद्रभागात डॅश डॅश हे इंधनाचे कार्य करते. नंबर 1 हायड्रोजन, 2 हेलियम, 3 ऑक्सिजन, 4 नायट्रोजन. तर सूर्याच्या केंद्रभागामध्ये पहा, जे इंधन म्हणून जे कार्य करतं ते असतं हायड्रोजन, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 12. यामध्ये खालीलपैकी जटिल संयुग कोणते आहे? खालीलपैकी जटिल संयुग कोणते आहे? यामध्ये 1 साखर, 2 मीठ, 3 ग्लुकोज, 4 हिमोग्लोबिन. तर जटिल संयुग हे हिमोग्लोबिन आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13. द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला डॅश डॅश म्हणतात. द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला डॅश डॅश म्हणतात. नंबर 1 कलील, 2 द्रावण, 3 निलंबन, 4 संमिश्र. तर याचं उत्तर आहे निलंबन, पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 14. यामध्ये पहा, CaCO3 प्लस 2HCl इज इक्वल टू A प्लस B प्लस C. तर वरील अभिक्रियेतील A, B व C ओळखा असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. पहा, यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर CaCO3 व 2HCl यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर हे जे A अधिक B अधिक C आहे, तर हे नेमकं A, B व C नेमकं काय असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. 1 CaCl2 प्लस CO2 प्लस H2O. पर्याय क्रमांक 2 CaCl2 प्लस 2CO2 प्लस 2H2O. 3 CaCl2 प्लस 2CO2 प्लस H2O. 4 CaCl2 प्लस CO2 प्लस 2H2O. तर याचं जे काही उत्तर असणार आहे हे CaCl2 प्लस CO2 प्लस H2O, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 15. आपल्या शरीरातील कोणते आम्ल आपले आनुवंशिक गुण ठरवते? आपल्या शरीरातील कोणते आम्ल आपले आनुवंशिक गुण ठरवते? 1 RNA, 2 DNA, 3 HCl, 4 H2SO4. तर याचं जे काही उत्तर असणार आहे हे आनुवंशिकता ठरवण्यासाठी DNA हे गुण आपली आनुवंशिकता ठरवत असतात. यानंतर प्रश्न क्रमांक 16. यामध्ये श्रवण प्रक्रियेत श्वासावाटे घेतलेल्या हवेतील ऑक्सिजनची पेशीमधील ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होऊन डॅश डॅश तयार होतात. पहा, आता याची जी काही क्रिया असणार आहे ती ऑक्सिजनची ग्लुकोज बरोबर आहे. पहा, कुणाची? ऑक्सिजनची ग्लुकोज बरोबरची प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. तर यामध्ये दिलेले पर्याय आहेत. पहा, 1 CO2
व पाणी, 2 CO2 व H2, 3 CO2 व नायट्रोजन, यानंतर 4 H2S व पाणी. तर ऑक्सिजन व ग्लुकोजची अभिक्रिया झाल्यानंतर यामध्ये CO2 व पाणी तयार होतील, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी अकार्बनी संयुग कोणते आहे? खालीलपैकी अकार्बनी संयुग कोणते आहे? 1 साखर, 2 मोरचूद, 3 युरिया, 4 कापूर. तर याचं जे उत्तर आहे ते उत्तर पर्याय क्रमांक 2 मोरचूद असं आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 18, यामध्ये पहा, अणुभट्टीमध्ये श्रृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? अणुभट्टीमध्ये श्रृंखला अभिक्रिया नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? 1 प्रोटॉनचा वेग व संख्या वाढवावी, 2 न्यूट्रॉनचा वेग व संख्या कमी करावी, 3 न्यूट्रॉन्सचा वेग वाढवावा व संख्या कमी करा, 4 वरीलपैकी कोणतेही नाही. तर याच्यामध्ये याचा जो काही पर्याय असणार आहे पहा, न्यूट्रॉन्सचा वेग व संख्या कमी करावी. कुणाचा? तर न्यूट्रॉन्सचा वेग व संख्या कमी करावी, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 19, L या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती असते? L या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती असते? तर पर्याय क्रमांक 1 2, पर्याय क्रमांक 2 8, पर्याय क्रमांक 3 18, पर्याय क्रमांक 4 6. तर L या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता ही 8 असते. प्रश्न क्रमांक 20, टोमॅटो मध्ये कोणत्या प्रकारचे आम्ल असते? 1 सायट्रिक आम्ल, 2 टार्टारिक आम्ल, 3 ऑक्सॅलिक आम्ल व 4 लॅक्टिक आम्ल. तर याच्यामध्ये जे टोमॅटो मध्ये जे आम्ल असतं ते असतं पहा ऑक्सॅलिक आम्ल, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 21, रासायनिक खतांच्या अनावश्यक अतिवापरामुळे शेत जमिनीतील डॅश डॅशचे प्रमाण वाढते. 1 आम्लारी, 2 आम्ल, 3 क्षार व 4 कोणतेही नाही. तर याच्यामध्ये म्हणजे रासायनिक खतांचा जर आपण अतिवापर केला तर यामध्ये जे प्रमाण आहे ते प्रमाण आम्लाचं प्रमाण वाढतं पहा. ओके. यानंतर प्रश्न क्रमांक 22, यामध्ये कॅन्सर सारख्या प्राणघातक आजारांवरील वैद्यकीय उपचारांमध्ये कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग होतो? यामध्ये 1 युरेनियम 235, 2 कोबाल्ट 60, 3 आयोडीन 131, 4 कार्बन 14. तर याच्यामध्ये कोबाल्ट 60 या समस्थानिकाचा उपयोग हा कॅन्सर सारख्या प्राणघातक आजारांवर केला जातो. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 23, यामध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी डॅश डॅश घटकांची आवश्यकता असते. 1 हायड्रोजन, 2 ऑक्सिजन, 3 नायट्रोजन, 4 सोडियम.
तर वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन या घटकाची आवश्यकता असते. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 24. गटात न बसणारा शब्द ओळखा. 1. गोलाकार, 2. तरफदार, 4. दंडाकार व 4. सर्पिलाकार. तर याच्यामध्ये जे काही उत्तर असणार आहे ते उत्तर तरफदार, पर्याय क्रमांक 2 असणार आहे. प्रश्न क्रमांक 25. गटात न बसणारा शब्द ओळखा. 1. आदिजीव, 2. कवके, 3. जीवाणू, 4. शैवाले. पर्याय क्रमांक 3 जीवाणू. यानंतर पुढील प्रश्न. कुत्रा चावल्यानंतर रेबीज आजाराची लक्षणे डॅश डॅश दिवसांत दिसू लागतात. 1. 90 ते 175, 2. 90 ते 120, 3. 90 ते 150, 4. 90 ते 110. तर कुत्रा चावल्यानंतर रेबीज या आजाराची जी काही लक्षणे आहेत ते 90 ते 175 दिवसांमध्ये दिसू लागतात. म्हणजेच याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. पहा. यानंतर प्रश्न क्रमांक 27. जागतिक आरोग्य दिन डॅश डॅश दिवशी साजरा करतात. जागतिक आरोग्य दिन डॅश डॅश दिवशी साजरा करतात. 1. 14 जून, 2. 29 सप्टेंबर, 3. 7 एप्रिल, 4. 14 नोव्हेंबर. तर जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 3. यानंतर नैसर्गिक पाणी प्रदूषणाची कारणे कोणती. 1. निवासी क्षेत्रातील सांडपाणी, 2. जमिनीची धूप, 3. खनिज तेल गळती, 4. खते व कीटकनाशकांचा वापर. तर याचं जे काही उत्तर असणार आहे ते जमिनीची धूप म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न 29. पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे डॅश डॅश भूकंप होतात. पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे डॅश डॅश भूकंप होतात. म्हणजे त्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी सांगावयाची आहे. जवळपास किती. 1. 12,500 ते 14,500, 2. 12,000 ते 14,000, 3. 12,400 ते 14,000, 4. 12,200 ते 14,200. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं जे काही उत्तर असणार आहे ते उत्तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 12,400 ते 14,000 असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 30. आदी केंद्रकी पेशीचा आकार डॅश डॅश असतो. 1. 5 ते 100 मायक्रोमीटर, 2. 1 ते 10 मायक्रोमीटर, 3. 5 ते 100 नॅनोमीटर. तर पर्याय क्रमांक 4. 1 ते 10 नॅनोमीटर. तर याचं उत्तर असणार आहे 1 ते 10 मायक्रोमीटर म्हणजेच पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 31. हरित लवकाच्या आकृतीतील थायलॅकॉइड हा भाग ओळखा. थायलॅकॉइड हा भाग ओळखा हरित लवकाच्या आकृतीमधील. तर यामध्ये काही आपणाला हे जो थायलॅकॉइड हा जो भाग आहे हा भाग आपणाला या ठिकाणी दिलेला आहे या दिलेल्या आकृतीमध्ये. तर यामध्ये तो भाग दाखवलेला आहे पहा. ABCD. नेमकं कोणत्या भागाने तो दाखवलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी शोधावयाचा आहे. पर्याय क्रमांक 1 A, 2 B, 3 C व 4 D. तर हा जो काही
थायलॅकॉइड हा जो भाग आहे तो भाग आपल्याला या ठिकाणी पहा, या ठिकाणी दिसतोय, म्हणजेच पर्याय क्रमांक म्हणजे डी या ठिकाणी दिसतोय, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 32. सामान्यपणे मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे डॅश मिलीलिटर रक्त ढकलते. सामान्यपणे मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे डॅश मिलीलिटर रक्त ढकलते. 1 72, 2 75, 3 71 व 4 70. तर याचं जे काही उत्तर असणार आहे ते उत्तर असणार आहे 75 मिलीलिटर, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 33. यामध्ये गटात न बसणारा शब्द ओळखा. यामध्ये 1 युरिया, 2 अमोनिया, 3 क्रिएटिनिन व 4 कॅल्शियम. तर याचं जे काही उत्तर असणार आहे ते उत्तर पर्याय क्रमांक 4 कॅल्शियम असणार आहे. प्रश्न 34. रणथंबोरचे अभयारण्य डॅश साठी प्रसिद्ध आहे. रणथंबोरचे अभयारण्य डॅश साठी प्रसिद्ध आहे. 1 सिंह, 2 पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध आहे. 3 तरसासाठी प्रसिद्ध आहे. 4 हरिणासाठी प्रसिद्ध आहे. तर तेथील जे अभयारण्य आहे हे अभयारण्य पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 35. गवताळ प्रदेशातील डॅश वनस्पती होय. 1 साग, 2 कुसळी, 3 देवदार, 4 चंदन. तर पहा, गवताळ प्रदेशामध्ये कुसळी ही वनस्पती आढळते, म्हणजे क्रमांक 2. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आजचा हा जो काही आपण भाग पाहिलेला आहे हा विज्ञान सॅट पेपर मधील विज्ञानाचे आपण याच्यात मध्ये प्रश्न पाहिलेले आहेत, जे की 1 ते 35 पर्यंतचे प्रश्न, 1 ते 35 पर्यंतचे प्रश्न आपण या भागामध्ये पाहिलेले आहेत. तर विज्ञान या घटकावरती 1 ते 35 पर्यंतचे प्रश्न विचारलेले असतात. तर निश्चितपणे आपणाला विज्ञान या घटकावरचे कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले असतात ते आपल्याला या ठिकाणी समजलेलं असणार आहे. तर आपणाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला आपण लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्याच पद्धतीने आणखीन जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की या व्हिडिओला च्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या पुढील भागामध्ये आपण इसवी सन 2018-19 मधील सॅट या पेपर मधील इतिहास म्हणजे सामाजिक शास्त्रे हा जो घटक आहे ते प्रश्न क्रमांक 36 ते 70 पर्यंतचे प्रश्न आपण त्या पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.